चला नमस्कार मित्रांनो, आज आपल्या या सेशनमध्ये आपण बघतोय ॲव्हरेजची नेक्स्ट कन्सेप्ट. आता या कन्सेप्ट नंतर तुम्हाला ज्या वेळेस रिप्लेसमेंटचे क्वेश्चन्स येतील ते कदापिही अवघड वाटणार नाही आणि सेकंदात सॉल्व्ह होतील. सेशन शेवटपर्यंत नक्की बघा आणि या कन्सेप्टचा पुरेपूर फायदा घ्या. बघा मित्रांनो, रिप्लेसमेंटचे क्वेश्चन्स म्हणजे काय? आपल्याला माहिती आहे, आपण लहानपणी असताना ज्यावेळेस क्रिकेट वगैरे काही खेळायचो, एक काहीतरी विद्यार्थी किंवा काहीतरी प्लेयर असायचे. शाळेमध्ये खेळत असेल तर विद्यार्थी किंवा मग आपल्या मित्रांमध्ये खेळत असेल तर आपण त्यांना प्लेयर्स म्हणूया. असे 7 प्लेयर्स क्रिकेट खेळत होते आणि या क्रिकेट खेळणाऱ्या प्लेयर्सचे एजेसची काहीतरी XYZ ॲव्हरेज असेल. ओके, यांची जी ॲव्हरेज असेल त्याला आपण एक्स असं म्हणूया. पण काय होतं, कधी-कधी तुम्हाला आठवत असेल लहानपणीचे दिवस, की आपल्याला आई आवाज द्यायची किंवा वडील आवाज द्यायचे, तेव्हा पाहुणे घरी आलेले असायचे. मग आपण ती मॅच मध्ये सोडून घरी चालले यायचो. मग त्याच दरम्यान तिथे एक कोणतरी बसलेला असायचा. समजा सी नावाचा एक प्लेयर आहे. आईने आवाज दिला, तो गेला. पण आता इथं कुठेतरी पोकळी तयार झाली. एका प्लेयरची गरज आहे. मग इथं कुठेतरी एक पोरगा बसलेला असतो, ज्याला आपण नाव देऊया झेड. तर आता हा झेड नावाचा जो काही मुलगा तिथं बसलेला होता, त्याला बाकीचे विचारतात, "क्रिकेट खेळायचं का रे तुला?" तो म्हणतो, "हो खेळायचं." "ये मग आमच्या टीममध्ये." मग काय झालं? सी तर गेला, पण त्याच्या जागी कोण आला? झेड आला. त्याला आपण म्हणतो रिप्लेस्ड केलं. त्याला काय म्हणतो आपण शब्द इंग्लिशमध्ये? रिप्लेस्ड केलं. रिप्लेस केलं म्हणजे काय? एकाच्या जागी दुसरा येणं, दॅट इज कॉल्ड रिप्लेसमेंट. बरोबर आहे? एकाच्या जागी दुसरा येणं याला आपण रिप्लेसमेंट म्हणतो. पण या रिप्लेसमेंटमुळे जे काही नंबर ऑफ प्लेयर्स होते, हे कधी कमी होत नाही आणि नंबर ऑफ प्लेयर्स हे जास्तही होत नाही. क्लिअर? समजलंय मी काय बोलतोय? कारण की सुरुवातीला 7 जण होते. सी गेला, त्या जागी झेड आला. आता सुद्धा 7च आलेत. फक्त रिप्लेस केलं. नंबर ऑफ प्लेयर्स मध्ये काही फरक पडलेला नाहीये. मग सर इथे नंबर ऑफ प्लेयर्स मध्ये फरक नसेल म्हणजे ॲव्हरेज मध्ये सुद्धा फरक नसेल का? नाही मित्रांनो. असं आपण 100% सांगू शकत नाही. कारण नंबर ऑफ प्लेयर्स जरी सेम असले, पण ॲव्हरेज देखील सेम असेल याची आपण शाश्वती नाही देऊ शकत. कारण की ते पूर्णपणे डिपेंड आहे जाणारा आणि येणाऱ्या प्लेयरवर. हे कोणाकोणावर डिपेंड आहे? जाणारा आणि येणारा प्लेयर या दोघांवर हे डिपेंड आहे मित्रांनो. आता जसं की इथे बघा, जाणारा सी आहे, येणारा झेड आहे. सीचं समजा जो जातोय तो, त्याचं एज जर मी म्हटलं 10 इयर्स आहे. सी जो चाललेला आहे त्याचं एज जर मी म्हटलं 10 इयर्स आहे. आता येणारा कोण आहे? झेड. झेड सुद्धा 10 वर्षाचा असतात. झेडचं एज सुद्धा 10 वर्षाचं असतं. तर या ॲव्हरेज मध्ये काहीच फरक पडला नसता मित्रांनो. या ॲव्हरेज मध्ये काहीच फरक पडला नसता. आता सेकंड पॉसिबिलिटी असं असू शकतं, झेडचं एज 10 प्लस असेल, 10 पेक्षा जास्त असेल. तर मग मला सांगा, झेडचं एज जर 10 पेक्षा जास्त असेल, याचा अर्थ इथे काय होतोय? याचा अर्थ असा होतो की हे जी काही ॲव्हरेज असणार ती एक्स पेक्षा जास्त असणार आहे. सेकंड पॉसिबिलिटी जर मी म्हटलं, झेडचं एज 10 पेक्षा कमी असेल, मग 10 पेक्षा जर कमी असेल तर या ठिकाणी काय होणार आहे? ही ॲव्हरेज एक्स पेक्षा कमी होणार आहे. म्हणजे ॲव्हरेज आता वाढणार किंवा कमी होणार हे कोणावर डिपेंड आहे? सी आणि झेड, जो जातोय आणि जो येतोय यांच्यावर डिपेंड आहे. जर जाणारा आणि येणारा सेम असेल, ॲव्हरेज मध्ये फरक नसेल. जाणाऱ्यापेक्षा येणारा हा जर जास्त असेल तर ॲव्हरेज वाढणार आणि जाणाऱ्यापेक्षा येणारा कमी असेल तर ॲव्हरेज डेफिनेटली कमी होणार आहे. हे एवढं लक्षात आलं असेल. चला आता आपण विथ एक्झाम्पल बघूया. समजा हे 7 प्लेयर्स आहे ABCDEFG. यांची ॲव्हरेज आहे काहीतरी, समजा आपण म्हणूया यांची ॲव्हरेज आहे 40 kg. यांच्या वेटची ॲव्हरेज आहे 40 kg. आता सी जो चाललाय ना त्याचं वेट आहे 25 kg. सी जर चाललाय त्याचं वेट आहे 25 kg. मग आता केस नंबर 1. केस नंबर 1. जर झेड सुद्धा 25 kg असता तर ॲव्हरेज काय असते? ही झाली फर्स्ट केस. नाउ केस नंबर 2. जर झेड हा ठीक आहे 39 kg असता तर ॲव्हरेज मध्ये काय झालं असतं? आणि केस नंबर 3. जर झेड हा
18 kg असता तर ऍव्हरेज मध्ये काय झालं असतं. तर या 3 केसेस आम्हाला समजून घ्यायच्या, म्हणजे रिप्लेसमेंटच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बघा आता सी हा 25 kg आहे, झेड सुद्धा पहिल्या केसमध्ये 25 kg म्हणतोय, म्हणजे जेवढं गेलं तेवढंच आलं, काही फरक नाही पडला. म्हणजे ऍव्हरेज जी असणार आहे ती सुद्धा 40 kg असणार, ऍव्हरेज मध्ये सुद्धा काही फरक पडणार नाही, जी होती तीच ऍव्हरेज असणार, काही फरक नाही. मग आता इथे बघा, सी चाललाय 25 kg, झेड येतोय 39 kg, म्हणजे 25 kg पेक्षा जास्त येत आहे. मग ऍव्हरेज डेफिनेटली वाढणार, परंतु प्रश्न असा पडतो वाढणार कितीने. तर 25 पेक्षा 39 जर चेक केलं, 14 kg एक्स्ट्रा आहे. हे 14 kg किती लोकांमध्ये वाढलं पाहिजे, 7 मध्ये, म्हणजे +2 होणार. मग या केसमध्ये जी ऍव्हरेज असली पाहिजे ती असणार 40 पेक्षा 2 ने जास्त, ती असणार आहे 42 kg. क्लिअर, समजलंय. आता थर्ड केस मध्ये बघा, इथे जर बघितलं हे 25 kg चाललेलं आहे पण येतं 18 आहे, म्हणजे यार जो कोणी चालला त्याच्यापेक्षा कमी येत आहे, डेफिनेटली ऍव्हरेज कमीच होणार. बरं ऍव्हरेज कितीने कमी होत आहे ते काढण्यासाठी 25 पेक्षा 18 कितीने कमी आहे, 7 ने कमी आहे. बरं किती लोकांमध्ये कमी होणार, 7 लोकांमध्ये कमी होणार. दॅट मीन्स एकेकाचं किती कमी होणार, 1 कमी होणार आहे. मग ज्या अर्थी 1 कमी होत आहे, 40 मधून जर मी 1 सबट्रॅक्ट केलं तर नवीन जी ऍव्हरेज असणार ती किती असणार आहे, 39 kg. अशा प्रकारे आम्हाला या कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. तर नवीन ऍव्हरेज किती आहे, जुनी ऍव्हरेज किती आहे, कसं काढता येईल, काय काढता येईल, हे कोणी चाललंय आणि कोणी येत आहे याच्यावर डिपेंड आहे. परंतु आता कधी कधी काय दिलं जातं माहितीये का, तुम्हाला प्रश्न असे दिले जातील की जो कोणी नवीन आलाय त्याचा आम्हाला ऍव्हरेज काढावं किंवा त्याचं वेट काढावं लागेल. जो कोणी नवीन आलाय त्याचं वेट काढावं लागेल आणि याच कन्सेप्टने काढता येतं. ही झाली फर्स्ट कन्सेप्ट. आता सेकंड कन्सेप्ट कडे लक्ष द्या सगळ्यांनी. समजा 5 स्टुडंट्स आहे, जे के एल एम आणि एन, यांची काहीतरी पर्टिक्युलर ऍव्हरेज आहे. किती आहे काय आहे मला ठाऊक नाहीये. या 5 स्टुडंट्सची काहीतरी पर्टिक्युलर ऍव्हरेज आहे. यापैकी एक स्टुडंट गेला ज्याचं नाव आहे यल, तो त्याच्या घरी गेला आणि याच्या जागी नवीन स्टुडंट आला, त्याला आपण नाव देऊया न्यू. आता जो कोणी गेला त्याचं वेट 30 kg होतं. जो कोणी गेला त्याचं वेट 30 kg होतं. पण जो कोणी आला त्याच्यामुळं काय झालं माहितीये का, ऍव्हरेज 2 kg ने इन्क्रीज झाली. म्हणजे न्यू स्टुडंट आल्यानंतर ऍव्हरेज 2 kg ने इन्क्रीज होते, ऍव्हरेज 2 ने वाढते. तर नवीन स्टुडंटचं वेट किती हे आम्हाला विचारलंय. ठीक आहे, आता काय होतंय, ऍव्हरेज काहीतरी पर्टिक्युलर आहे, काय आहे माहित नाहीये. बरं कोणतरी एक जण चालला किती केजी, 30 kg. त्या जागी कोणतरी नवीन येतंय ज्याचं नाव आपण न्यू ठेवलंय. नवीन आल्यामुळे ऍव्हरेज वाढली. ऍव्हरेज कितीने वाढली, 2 kg ने वाढलेली. ऍव्हरेज 2 kg ने वाढल्यानंतर त्यांनी विचारलं नवीन जो कोणी स्टुडंट आला त्याचा वेट किती असेल, सो दॅट ऍव्हरेज 2 kg वाढते. मग आता मला सांगा, इथे आपण काय पहिली पॉसिबिलिटी घेऊ शकतो, जर न्यू स्टुडंट सुद्धा 30 kg चा असता, नाउ लेट्स से न्यू स्टुडंट सुद्धा 30 kg चा असता, काही फरक पडला नसता, काडी मात्र फरक पडला नसता. परंतु मला सांगा फरक पडलाय ना, हो सर पडलाय. कितीचा फरक पडलाय, 2 kg चा. पर 2 kg चा फरक काय झालाय, वाढलेलं आहे. 2 kg वाढलंय, किती लोकांचं वाढलंय, 5. नंबर ऑफ द पर्सन सेमच असणार. म्हणजे एकेकाचं जर 2 ने वाढतंय, 5 लोकांचं कितीने वाढणार, 10 ने वाढणार. जो कोणी न्यू स्टुडंट असेल त्याची काय असणार टोटल, ती असणार आहे 40 kg. न्यू स्टुडंटची टोटल काय असणार मित्रांनो, 40 kg. कळालं असेल. आता याला सिंपल वे मध्ये कसं रिप्रेझेंट करता येईल, तुम्ही असे म्हणू शकतात, जो कोणी चालला होता तो 30च होता. आता बघा एका लाईनीत उत्तर काढण्याच्या स्किल्स. जो कोणी जातोय तो 30 kg चालला, 30 kg. येणारा पण 30 kg म्हटलं असतं तर काहीतरी फरक झाला असता, पण ऍव्हरेज काय होते, वाढते म्हणजे इथं प्लस लिहा. बरं ऍव्हरेज कितीने वाढते रे, ऍव्हरेज 2 ने वाढते. किती स्टुडंटचं वाढतंय, 5 स्टुडंटचं वाढतंय. म्हणजेच काय, 30 + 2 × 5 हे तर 10. आन्सर काय आलं असतं, 40. तर आमचं फायनल आन्सर तेच आलेलं आहे. हे एकदम शॉर्ट मध्ये सांगितलं आणि हे डिटेल एक्सप्लेनेशन दिलंय. अपेक्षा ठेवतो सर्वांना समजलं असेल. आता आपल्यामध्ये काही लोकांच्या मनात प्रश्न आला असेल की सर ऍव्हरेज वाढली आहे पण ऍव्हरेज जर कमी झाली असती तर काय केलं असतं. काय नाही, आपण तिथं सबट्रॅक्ट केलं असतं.
ॲव्हरेज जर कमी झाली असेल तर तिथं सबट्रॅक्शन केलं असतं. एक त्याचं उदाहरण देतो आणि यानंतर आपण एक्झाम्पलकडे चलूया. इथे बघा, इथे जर मी असं म्हटलं तुम्हाला पी क्यू आर एस टी आणि अजून एक घेऊया व्ही, हे 6 स्टुडंट आहे. या 6 स्टुडंटची काहीतरी पर्टिक्युलर ॲव्हरेज आहे. क्यू म्हणतो मी जातो आणि याच्या जागी कोणीतरी एक्स नावाचा स्टुडंट येतोय. आता क्यू जो चाललेला आहे त्याचं 45 kg एवढं वेट आहे. यांची पर्टिक्युलर ॲव्हरेज काहीतरी असेल, पण क्यू जो चालला त्याचं वेट किती आहे? 45 kg आहे. आणि नवीन आल्यामुळे काय झालं? ॲव्हरेज कमी झाली. ॲव्हरेज कितीने कमी झाली मित्रांनो? ॲव्हरेज 3ने कमी झालेली आहे. नवीन जो कोणी आला, नवीन आल्यामुळं ॲव्हरेज 3ने कमी होतंय. ॲव्हरेज 3ने कमी होत आहे. तर विचारलं नवीन स्टुडंटचं वेट किती? फाइंड द वेट ऑफ न्यू स्टुडंट. ओके, ॲव्हरेज 3ने कमी होत आहे. मग आता याला सिम्प्लिफाय कसं करता येईल? ॲव्हरेज जर 3ने कमी होत आहे, मग आता इथं डोकं लावूया. समजा नवीन स्टुडंट जर 45 kg असता, काही फरक पडला नसता, पण फरक पडला आहे. काय फरक पडला? ॲव्हरेज कमी झाली. कितीने कमी झाली? 3ने. किती विद्यार्थ्यांचं? 6 म्हणजे सायंत्रिक 18. 45 पेक्षा 18ने कमी पाहिजे. 18ने कमी पाहिजे म्हणजे न्यू स्टुडंट जो पाहिजे 27 kg. हे आपलं राईट आन्सर आहे. अशा प्रकारे याला सॉल्व्ह केल्या जातं. हे एकदम डिटेल कन्सेप्ट सांगितल्या. आता डायरेक्टली शॉर्ट ट्रिक्सने जर विचार केला, तुम्ही असे म्हणू शकतात, हा न्यू स्टुडंट 45 kg असता, काही फरक नसता. परंतु फरक पडलाय म्हणजे काय झालं? वाढलं का कमी झालं? कमी झालंय. कमी झालं म्हणजे 45 पेक्षा डेफिनेटली कमी आहे म्हणजे मायनस. बरं, कितीने कमी झालं? 3ने कमी झालं. किती स्टुडंटचं कमी झालं? 6 स्टुडंटचं कमी झालं. म्हणजेच 45 मायनस 18, तर न्यू स्टुडंट किती? 27. हे डायरेक्टली आपण शॉर्ट ट्रिक्सने करू शकतो. एवढं सर्वांना ध्यानात आलं असेल. त्या आहेत त्या रिप्लेसमेंटच्या क्वेश्चनच्या कन्सेप्ट. आता यावर बेस आपण क्वेश्चन सुद्धा बघणार आहोत. रिप्लेसमेंटचे जे क्वेश्चन्स आहे ते आपण एकदा चेक करूया. क्वेश्चन नंबर 4, 5 आणि 6 हे रिप्लेसमेंटचे क्वेश्चन्स आहे. एकदा एक्सप्लेन करून सांगतो, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यावं. ठीक आहे. आय गेस 12 मिनिटं झालेत आहे आपल्यामध्ये वेळ. बघा इथं काय म्हणण्यात आलेलं आहे, द ॲव्हरेज रेट ऑफ 20 स्टुडंट्स इन अ क्लास इज increased by 0.75 kg when one of the student weighing 30 kg replaced by a new student. The weight of the new student is. डायरेक्टली आपल्याला आता एका लाईनीत उत्तर काढायचं आहे. काय म्हटलंय? द ॲव्हरेज ऑफ 20 स्टुडंट्स increased by 0.75 kg when one of the student weighing 30 kg replaced by. कोणाला रिप्लेस केला? 30 kgच्या स्टुडंटला. मग आता जो कोणी नवीन आला तो सुद्धा 30 kg असता तर काही फरक पडला नसता. परंतु पुढं वाचा, ॲव्हरेज काय झाली? इन्क्रीज बाय 0.75. इन्क्रीज झाली म्हणजे 30 पेक्षा जास्त आहे. बरं, 0.75 ने काय झालं? वाढलंय. किती स्टुडंटची वाढली आहे? टोटल 20 स्टुडंटची वाढली आहे. म्हणजे 0.75 इंटू 20. तर विचारलं वेट ऑफ द न्यू स्टुडंट इज, सरळ सरळ यामध्ये इथले 15 जर ऍड केले तर न्यू स्टुडंटचा आम्हाला वेट भेटतंय 45 kg. ऑप्शन सी हे राईट आन्सर आहे. तर या क्वेश्चनचं ऑप्शन सी हे डिरेक्टली आपला आन्सर येत होतं. पुढचा प्रश्न बघा, याला उडवून टाकता येईल आरामशीर, काय प्रॉब्लेम नाही. द ॲव्हरेज रेट ऑफ द 15 स्टुडंट इन अ क्लास इज इन्क्रीज बाय 1.5 kg when one of the student weighing 40 kg replaced by new student. weight of the new student. आता पहा किती केजीला रिप्लेस केलं? 40 kg ला. बरं, येणारा सुद्धा 40 kg असता, काही फरक पडला नसता. परंतु ॲव्हरेज काय झाली? इन्क्रीज झाली. इन्क्रीज झाली म्हणजे काय होणार? प्लस होणार. बरं, कितीने इन्क्रीज झाली? 1.5. किती स्टुडंटचं इन्क्रीज झालं? 15 स्टुडंटचं. बरोबर आहे. म्हणजेच 40 मध्ये आपल्याला ओव्हरऑल किती ऍड करायचं आहे? 22.5. मग जो कोणता नवीन स्टुडंट आलाय तो आहे 42.5, 62.5 सॉरी, 40 प्लस 22.5. तर नवीन स्टुडंट असणार आहे 62.5 kg. हे आपलं फायनल आन्सर आहे. ऑप्शन डी राईट आन्सर. ऑप्शन डी हे आपलं राईट आन्सर आहे. कळालंय आता? या कन्सेप्ट खूप सोप्या आहेत. एकदम प्रॉपर वेने जर समजलं तर सेकंदात आन्सर येतं. पुढे चलूया. द ॲव्हरेज एज ऑफ 8 men is increased by 2 years when two of them whose ages are 21 and 23 are replaced by 2 new men. The average age of the 2 new men is. आता रिप्लेसमेंट एकेकाची होईल असं कंपल्सरी थोडी नाही. ठीक आहे, रिप्लेसमेंट ही काय होऊ शकते? दोघं असू शकतात, तिघं असू शकतात. आता हा प्रश्न थोडा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतो पण नाहीये, अतिशय चिल्लर आहे. इथं काय म्हटलं? 8 लोक आहेत. 1 2 3
4 5 6 7 8 यांची पर्टिक्युलर ॲव्हरेज आहे. यातले काय झालेलं आहे, ॲव्हरेज ऑफ 8 men is increased by 2 years when two of them whose ages are 21 and 23. कोणते तरी दोघं जण चालले, कोणते पण घ्या. आता हे दोघं जण चालले, एक जण चालला 21 आणि एक जण चाललाय 23. ओव्हरऑल किती चालणार आहे, 44 kg चाललं. आणि याच्या जागी दोघं जण येत आहेत, या दोघांच्या जागी 2 जण येत आहेत. काय नाव आहे त्यांचं, ए आणि बी. बरं चाललं किती, 44. जर ए आणि बी हे दोघं सुद्धा 44 kg असते तर काही फरक पडला असता का रे, नसतं. कारण की जेवढं चाललंय तेवढंच येत आहे. 44 kg जात आहे, 44 kg येत आहे, काही फरक पडला नसता. परंतु फरक पडलाय. काय फरक पडलाय, ॲव्हरेज काय झाली, 2 इयर्सने इन्क्रीज झालेली आहे. ॲव्हरेज इन्क्रीज बाय 2 इयर्स. बरं किती लोकांचं, 8 लोकांचं. म्हणजे 8 दुने 16, हे 16ने जास्त पाहिजे. 16ने जर जास्त पाहिजे याचा अर्थ यांची टोटल 60 पाहिजे. आम्हाला टोटल नाही, या दोघांची ॲव्हरेज विचारली तर या दोघांची ॲव्हरेज येते 30 इयर्स. ऑप्शन डी हे आपलं राईट आन्सर. ऑप्शन डी. आता पुन्हा प्रश्न पडेल, सर असं नाही करता येणार का, का नाही येणार. थोडा आम्ही कॉमन सेन्स वापरला. 21 आणि 23 इयर्स चाललेलं आहे, म्हणजे ओव्हरऑल 44 इयर्स म्हणजे 44 इयर्स एवढं चाललेलं आहे. एज 44 चाललेलं आहे. जर याच्या जागी 44 आलं असतं काही फरक पडला नसता. परंतु फरक पडलेला आहे. ॲव्हरेज 2ने वाढलेली आहे. किती लोकांची, 8. म्हणजे 44 प्लस 8 दुने 16 हे आम्हाला येत आहे 60. पण यांनी टोटल नाही विचारली, ॲव्हरेज विचारली. 60/2 आमचं ॲव्हरेज येत आहे 30 इयर्स. अशा प्रकारे आपण रिप्लेसमेंटच्या कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर केलेल्या आहेत. असं कंपल्सरी नाहीये की नेहमी एकच जण रिप्लेस करेल, मल्टिपल पर्सन सुद्धा रिप्लेस करू शकतात. त्यावेळेस टोटल किती चाललं तेवढा विचार करा, डोक्याला ताण घ्यायचा नाही. आता पुढचे काही 3 एक्स्ट्रा प्रश्न मी यामध्ये ठेवलेत. हे 3 प्रश्न यासाठी ठेवले होते, आपल्याला बॅलन्सिंग मेथड जी आहे ना ती सुद्धा एकदा रिवाइज व्हावी. ठीक आहे, तुम्हाला एकदा लक्षात यावं. मी हे 3 प्रश्न इथं ठेवलेले आहेत. आता पहा, इथं आम्हाला दिलेलं आहे ॲव्हरेज एज ऑफ 5 पॉझिटिव्ह नंबर इज 213. ॲव्हरेज ऑफ 5 पॉझिटिव्ह नंबर ए बी सी डी ई हे 5 पॉझिटिव्ह नंबर आहेत. यांची ॲव्हरेज 213 दिलेली आहे. म्हणजेच यांची टोटल मला 1065 ही मला याची टोटल मिळालेली. द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट 2 नंबर इज 233.5. पहिले जे 2 नंबर आहे यांची ॲव्हरेज आहे 233.5. याचा अर्थ याची टोटल असणार 467. अँड ॲव्हरेज ऑफ लास्ट 2 नंबर इज 271. शेवटचे जे 2 नंबर आहे याची ॲव्हरेज आहे 271. म्हणजेच मला जी भेटणार आहे 542 यांची टोटल. तर विचारलं व्हॉट इज थर्ड नंबर, व्हॉट इज थर्ड नंबर. जर या 4 जणांना यातून मायनस केलं तर मला थर्ड नंबर मिळेल. आणि या दोघांची टोटल आपल्याला भेटते 1009. चला सबट्रॅक्ट करूया, तर थर्ड नंबर आपल्याला भेटतो 56. ऑप्शन बी राईट आन्सर. ऑप्शन बी हे आपलं राईट आन्सर आहे. अशा प्रकारे मी याला सॉल्व्ह केलं. परंतु मित्रांनो एवढा वेळ मला नाही वाटत आपण दिला पाहिजे, किंवा एवढं कॅल्क्युलेशन करण्यात मजा नाही. आपण इथं बॅलन्सिंग मेथड वापरायची का रे. सर बॅलन्सिंग मेथड म्हणजे काय, तुम्ही काय म्हणू इच्छिता, ज्या अगोदर आपण शिकलो होतो तेच. येस, एक्झॅक्टली तेच. बघा 5 जणांची आम्हाला ॲव्हरेज दिलेली आहे 213. लेट से थर्ड नंबर सुद्धा 213 आहे. आता बॅलन्स करूया. बघा 213 पेक्षा या पुढचे दोघं जण कितीने जास्त दिसत आहेत, ते मला 20.5 ने प्लस दिसत आहेत. हे मला दिसत आहेत 20.5 ने प्लस, म्हणजे ओव्हरऑल प्लस 41 आहे. या दोघांचं किती एक्स्ट्रा आहे, 41. बरं शेवटचे जे दोघं आहेत याच्यापेक्षा कितीने जास्त दिसत आहेत मला. आपल्याला हे चेक केलं तर 58 ने जास्त दिसणार आहेत. 58 ने जास्त आहे पुढचे 2 जण, म्हणजे ओव्हरऑल 116 जास्त आहे. मग हे जर पाहिलं एकंदरीत 157 एवढे या 4 जणांमध्ये जास्त आहे. मग यामधून जर मी 157 सबट्रॅक्ट केलं ना, कारण की इथं जेवढं जास्त आहे तेवढं इथं कमी असायला पाहिजे ना. मग यातून जर मी याला सबट्रॅक्ट केलं, सी ची व्हॅल्यू मला डायरेक्टली काय भेटते, तर ही भेटते 56. आन्सर बदललेलं नाहीये. तर बॅलन्सिंग मेथडने करायचा प्रयत्न केला तर कॅल्क्युलेशन सुद्धा वाचतात आणि वेळ सुद्धा वाचतो. पुढचा एक प्रश्न बघूया. पहा बॅलन्सिंगने जाऊया, आता वेळ वाया घालवायचा नाही. द ॲव्हरेज ऑफ 5 नंबर्स इज 281.
The average of first two number is 280 and average of last two number is 178.5. What is third number? 5 नंबरची एव्हरेज 281 दिलेली आहे. लेट्स से थर्ड नंबर सुद्धा 281 आहे. थर्ड नंबर सुद्धा 281. आता मला सांगा हे किती कमी दिसतंय? 1 ने कमी दिसतंय. म्हणजे -1 किती लोकांचं? 2चं हे -2 होत आहे. ॲव्हरेज ऑफ फर्स्ट टू नंबर्स एकेकाचं 1 ने कमी तर दोघांचं 2 ने कमी. And average of last two number is 178.5. 178.5 याच्यापेक्षा कितीने कमी दिसत आहे? जर 178 म्हटलं असतं, फक्त 178 म्हटलं असतं तर 103.5 जे असतं 102 म्हणजे -102.5 बरोबर आहे. इंटू किती? 2. ते कितीने कमी आहे? 210 ने कमी दिसत आहे. हे आम्हाला 210 नाही 205 बरोबर. डिफरन्स बघा 205च आहे का? 2.5 जर मी ऍड केलं असतं, यस बरोबर आहे, हे आम्हाला भेटतंय 205 ने कमी आहे. बरं हे वरचं आम्हाला 2 ने कमी, हे 205 ने कमी, ओव्हरऑल किती कमी दिसतंय? ओव्हरऑल 207 कमी दिसतंय. हे 207 इथं जे कमी आहे ते इथं काय होणार? प्लस होणार आणि आम्हाला थर्ड नंबर भेटणार. थर्ड नंबर असणार आहे 488. ऑप्शन ए हे आमचं राईट आन्सर आहे. अशा प्रकारे ह्या प्रश्नांना सुद्धा मला वाटलं या सेशनमध्ये कव्हर केलं पाहिजे. पुढे असेच आपण नवीन सेशन्स घेऊन येणार आहे. आता प्रश्न तुम्हाला पडेल, सर यासाठी आम्हाला PDF कुठे मिळेल? जर याची PDF आम्हाला हवी असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिसते. त्या लिंकवर जाऊन फक्त टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर फक्त तुम्ही तिथं ट्रिक करायचं. तुम्हाला जो टॉपिक हवाय, ॲव्हरेज पुढे कन्सेप्ट, तुम्हाला सगळ्या PDF मिळतील. पर्सेंटेज त्याच्या पुढे कन्सेप्ट, पर्सेंटेज कन्सेप्ट 1, कन्सेप्ट 2, कन्सेप्ट 3 अशा सगळ्या टॉपिक्सच्या तुम्हाला इथे PDF भेटणार आहे. त्यामुळे टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. या PDFचा तुम्ही प्रॅक्टिससाठी इन फ्युचर अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी, अप्रोचेस डेव्हलप करण्यासाठी फायदा घेऊ शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे? टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. अशा प्रकारे सगळ्या चॅप्टरच्या PDF तिथे तुम्हाला विथ सोल्युशन अवेलेबल असणार आहे. चला इथं समूया, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच, बाय बाय, लव्ह यू गाईज.